प्रियजनांनो, कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? हा दिवस तुमच्यासाठी कसा चालला आहे? तुम्ही हा दिवस कसा सुरू केला आहे? तुम्ही येशूशी बोललात का? तुमचे मन येशूकडे उघडले का? तुम्ही प्रभूच्या बोलण्याची वाट पाहिली का? तुम्ही वचन मनन केला का? विचार करा आणि पहा. किंवा तुम्ही म्हणताय का, मी फक्त वॉक विथ जीसस कार्यक्रमच पाहणार आहे? हे अजिबात पुरेसे नाहीये. तुम्ही सकाळी लवकर किमान 1 तास तरी प्रभूला द्यायलाच हवा. फक्त तेव्हाच त्याची उपस्थिती तुमच्यासोबत राहील आणि तुम्हाला मार्गदर्शन करेल. ठीक आहे ना? तुम्ही विचार करताय का, ही ठिकाणं किती सुंदर दिसतात? डोंगराळ भाग वेगळाच दिसतो. आपण अलीकडेच हे पाहत आहोत. युरोप खंडात स्वीडन नावाचा एक देश आहे. तो एक सुंदर देश आहे आणि मी तिथूनच तुमच्याशी बोलतोय. हा त्या देशातील एक नयनरम्य भाग आहे. बरं, तुम्हाला जाणून घ्यायचंय का प्रभूने तुमच्यासाठी काय ठेवलं आहे? नीतिसूत्रे 4 अध्याय 23 वचन, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर. प्रभू तुम्हाला एक सल्ला देतोय. माझ्या मुलामुली, तुला आपलं हृदय जपावं लागेल. तुला आपलं हृदय पूर्ण दक्षतेने जपावं लागेल. हृदय पापाने भरलेलं असतं आणि ते फसवणूक करणारे व अत्यंत दुष्ट असते. माणसाच्या हृदयातूनच वाईट विचार, व्यभिचाराची कृत्य, वाईट डोळा, देवाची निंदा, गर्व, भांडणं हे सर्व येतात. राग, हट्टीपणा आणि वैर हे देखील. आणि हे सर्व माणसाला अपवित्र करतात, असं येशू ख्रिस्ताने मार्क 7 अध्यायात सांगितलं आहे. म्हणूनच प्रत्येक पाप माणसाच्या हृदयातूनच येतं. म्हणूनच प्रभू म्हणतो, आपलं हृदय मला दे. तुम्ही म्हणाल, अरे ते तर पाप आणि अशुद्धतेने भरलेलं आहे. तो म्हणेल, काही हरकत नाही, ते मला दे, मी ते शुद्ध करीन. माझ्या रक्ताने ते धुवून आणि शुद्ध करीन. फक्त तुमचं हृदय शुद्ध असेल तेव्हाच तुमचं मन शांत आणि विश्रांतीत राहील. अशा प्रकारे येशू ख्रिस्त आपली हृदय शुद्ध करतो, त्यात वास करतो आणि आपल्याला खरी शांती देतो. यालाच तारणाची आनंद आणि शांती म्हणतात. आपण ती गमावू नये. म्हणूनच सैतान आपल्या हृदयावर निशाणा साधतो. सैतानाला माहीत आहे की जर त्याने पुन्हा एकदा आपलं हृदय कलुषित केलं तर आपण आपला आनंद आणि शांती गमावू. म्हणून तो अशा पापांना आणतो जे तुमचं हृदय डागाळतात. तो वासना आणतो, तो राग आणतो, तो चिडचिड वाढवतो. तो तुम्हाला खोटं बोलायला आणि पैशाची लालसा करायला लावेल. पण प्रभू म्हणतो, या सर्व गोष्टींपासून आपल्या हृदयाचं पूर्ण दक्षतेने रक्षण करा. आपल्या हृदयात पाप शिरू नये यासाठी आपली ही एक जबाबदारी आहे. प्रभू नक्कीच आपली मदत करेल, पण आपण आपलं कर्तव्य करायला नको का? पहा, मला सेवेत येऊन 50 वर्ष झाली आहेत. आजही मी सकाळी उठतो, गुडघ्यावर बसून प्रभूचं स्तुती करतो. मग मी त्याचं वचन वाचतो आणि आर्थना करतो. प्रभू, मला पवित्र ठेव. पापाने पुन्हा माझं हृदय डागाळू नये. माझं जीवन सुरक्षित ठेव. मी स्वतःला तुझ्या रक्तात समर्पित करतो. मी स्वतःला पवित्र आत्म्याच्या हातात सोपवतो. मी ही प्रार्थना दररोज करतो. स्वतःला पापापासून दूर ठेवण्यात माझाही एक भाग आहे. तुम्ही स्वतःला त्यापासून दूर ठेवायला हवं. तुमच्या शेजारी किंवा कामाच्या ठिकाणी कधी कधी अशी परिस्थिती येते की जी राग, वासना किंवा चुकीच्या मार्गाकडे नेऊ शकते. म्हणूनच प्रभू सांगतो, आपल्या हृदयाची काळजीपूर्वक राखणी करा. जर तुम्ही ते जपलं नाही तर तुमचा शांतता, आशीर्वाद आणि आनंद हरवेल. तुम्ही स्वर्गाचा आशीर्वादही गमावू शकता. म्हणूनच प्रभू तुम्हाला सांगतो की तुमचं हृदय जपा. प्रभू, मला माझं हृदय पूर्ण दक्षतेने जपण्याची कृपा दे. तुम्ही अशा प्रकारे प्रभूकडे मागणं हवं आणि तो तुम्हाला मदत करेल. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचं हृदय जपू शकता. पवित्र आत्मा तुम्हाला मदत करेल. आजही याचा विचार करा. तुमचा हात हृदयावर ठेवा आणि म्हणा, प्रभू, मला माझं हृदय पूर्ण दक्षतेने जपता येऊ दे. माझ्या हृदयातील सर्व डाग काढून टाका. पाप माझ्या हृदयात शिरला आहे. तुझ्या रक्ताने ते धुवून मला पवित्र कर. प्रभू, मला अशी कृपा दे की मी माझं हृदय पूर्ण दक्षतेने जपू शकेन, जेणेकरून त्यात कोणतंही पाप शिरू नये. मला मदत कर प्रभू. मी माझं हृदय तुझ्या रक्तात समर्पित करतो. देवाच्या आत्म्या, मला जप आणि मार्गदर्शन कर. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.